लाठीचार्ज दोन्ही स्टॅम्पिंग काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थ्यांची. मला विद्यार्थ्यांचे दुखणे शासनाला सांगायला हातभार लावायचा. पहिल्यांदा स्टुडंट हा माझा काय मुद्दा आहे आणि त्यासाठी ये सरकार को लगता है छात्रों को सरकार को लगता है छात्रों को नरेंद्र मोदी मुर्दाबाद। सरकार की कमी है। ठिय्या देणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मल्लिकार्जुन खरगे देखील या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी इथे ठिय्या दिला होता। सीजेपीच्या आंदोलनावर काल लाठीचार्ज झाल्यानंतर आज काँग्रेसही आक्रमक झाली आहे आणि त्यांनी detaining us. We are protesting in front of the Prime Minister office, Prime Minister residence, because our students brutally attacked, and also our students very cruelly attacked yesterday. The Delhi police. Honorable Prime Minister is not saying anything. Honorable Home Minister is not making any statement. So hundreds of students, they are in the hospital, but Prime Minister is not opening his mouth, and Mr. Amit Shah, Home Minister of India, is not saying anything about the students attack. So इसलिए Congress MPs Lok Sabha Rajya Sabha under the leadership of मोदी देश को खा गया, देश के बच्चे के तर मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या, ठिय्या देणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसने या ठिकाणी ठिय्या दिला होता। राहुल गांधी, प्रियंका गांधी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। कांग्रेस ने सदन से लेकर सड़क तक छात्रों के न्याय के लिए लड़ाई लड़ रही है। आज आदरणीय खड़गे साहब के नेतृत्व में, राहुल गांधी जी के नेतृत्व में जिस तरह से सारे साथी सिक्योरिटी मोदी की सवाल कर रहे हो सरकार में, आखिर हो की रहते। देखो ये पंजाब के जो कांग्रेस के टाइम इन्नी गुंडागर्दी नहीं सी जो मोदी कर एमपीज की अगर ये हाथ है तो बच्चों का क्या बनेगा? मेरी बात सुनिए, इनकी मोदी की गुंडागर्दी है और देश को बर्बाद करने की तरफ मोदी चल पड़ा है। अगर बच्चों को नहीं हम संभाल सकते तो क्या करेंगे? ये पुलिस वालों को शर्म आनी चाहिए कि इनके भी बच्चे वहाँ टेस्ट दे रहे हैं। किस तरीके से घसीटिया गया हुणी जो व्यवहार तुहाडे नाल होया यार जेडे मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी यांनी ठिय्या दिलेला होता। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता अशा प्रकारे ताब्यात घेतलेलं आहे। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली होती। मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेरच काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता। बीजेपी का आतंकवाद है ये बीजेपी का आतंकवाद है। ये छात्रों की सुनते नहीं है, मरवाने को है। काल सीजेपीच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आलेला होता। अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले। त्यानंतर काँग्रेसने आज मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या दिला। हाच मुद्दा विरोधकांनी लोकसभा राज्यसभेतही उचलून धरला, मात्र त्यानंतर लोकसभा राज्यसभा तहकूब करण्यात आली।
ये गुंडागर्दी है। ये गुंडागर्दी चलो सर अंदर बैठ के बात कर यार बात तो करने दो। ये अंग्रेजों का राज है। नहीं सर कमाल है, आप तो अंग्रेजों से भी आगे बढ़ गए हैं। वो भी विद्यार्थी प्रगति पर उतरा है। आगे बढ़ो आगे बढ़ो। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मोदींच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। तर दुसरीकडे जंतर मंतरवर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे, शरद पवार हे अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी तिथे दाखल झाले होते। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं आंदोलन, मोदींच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पार्लिमेंट एरिया